हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? माझं नाव ज्योती. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज घेऊन आले तुमच्यासाठी शंकरपाळे. दिवाळी स्पेशल आहे. चवीला पण भरपूर छान लागतात आणि क्रिस्पी होतात आणि काही जास्त वेळ वगैरे लागत नाही, लवकर बनतात. चला मग आता बनवण्याची सुरुवात करू. मी इथे 1 वाटी दूध घेतलं आहे, ते पातेल्यात टाकायचं. 1 वाटी साखर घ्यायची. मी इथे 1च वाटीचा आकार घेतला आहे. तुम्ही छोटी मोठी ज्या साईजची घ्यायची वाटी किंवा कटोरी त्या साईजची तुम्ही घेऊ शकता तिथं. आणि हेच प्रमाण असेल मोठ्या पण छोट्या पण वाटीला. इथे मी गॅस पेटवला आहे. गॅसवर आपण आपलं जे दुधाचं आणि साखर टाकलेलं पातेलं होतं ते ठेवून द्यायचं आणि आपण इथं 1 उकळी काढून घेऊ. जास्त उकळू द्यायचं नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत. तोपर्यंत विरघळते तोपर्यंत इथं आपण वाटी 7 वाट्या इथं मैदा घेऊ. मी पहिले 1 वाटी टाकली, ही दुसरी वाटी, हे 3 4 5 6 आणि आता ही शेवटची पूर्ण 7 वाट्या मैदा घ्यायचा आहे. चाळून घ्यायचा मैदा. मी तर गाळूनच घेतलं आहे. इथं बघू शकता. आता आपलं असं उकळी वगैरे येते. आपली साखर विरघळले, थोडीफार बाकी, थोडंसं अजून 1-2 सेकंद चालवायचं. हे बघू शकता तुम्ही. आणि तूप नंतर टाकायचं, अगोदर टाकायचं नाही, नाहीतर दूध आपलं फाटतं. माझा फक्त इथे तुपाचा चम्मच होता, तरी पण असं वर तरंगतं येते. आता बघू शकता मी इथे 1 वाटी त्याच वाटीने तूप घेतलं आहे, गावरान तूप घेतलं आहे मी इथं. बघू शकता तुम्ही. 1 चिमूटभर मीठ घ्यायचं, मीठ टाकायचं आणि असं आपला घट्टसर आता गोळा आपण तयार करू. जास्त दाबून वगैरे घट्टसर गोळा वगैरे भिजवायची काहीच गरज नाही आहे. नॉर्मली हलक्या हाताने मळायचं आणि आपण जसं बट्टीचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं. आबडधोबडच मळायचं, जास्त काही मळायची गरज नाही आहे. हलक्या हाताने मळल्याने आपले ना लेयर्स चांगले येतात शंकरपाळ्याला, त्याच्यामुळे हलक्या हाताने मळायचं. आता इथं मळून झालं आहे आपला. चला मग आताची आपण गोळे तयार करू मोठ्या आकारामध्ये. इथं माझे पिठाचे 3 गोळे बरोबर तयार होतात. हे बघू शकता तुम्ही. जास्त दाबायची गरज नाही, मळायची गरज नाही आहे. नुसतं हलक्या हाताने प्रेस करून आपण गोळा तयार करायचा आहे. इथं मी गॅस पेटवला, एकाकडे आपलं तेल ठेवलं मंद आचेवर तापायला. तोपर्यंत इथे मी लाटून घेते. जास्त बारीक वगैरे चपाती लाटायची काहीच गरज नाही शंकरपाळ्याची. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने करायची आणि एका असं चौकडनं कट करून घ्यायचं. कट केलेला भाग एका साईडला ठेवायचं, मग दुसऱ्या उंड्यामध्ये त्याला घेऊन घ्यायचं. तुम्हाला जशी योग्यता असले तसं तुम्ही कट करू शकता, तुम्हाला आवडीनुसार. जशी मिठाई येते ना काजू कतली, तशा प्रकारे पण करू शकता. इथं तेल बघायचं, थोडंसं टाकून बघायचा शंकरपाळा छोटावाला आणि तळून बघायचा. तळल्यानंतर मग आपले बाकीचे शंकरपाळे टाकू. इथं आपलं तेल तापले चांगलं आणि आपले शंकरपाळे जे लाटलेले होते ते टाकून द्यायचे आणि शंकरपाळे मंद आचेवरच होऊ द्यायचे. इथं कमी फ्लेमवर कधी होऊ देईल ना आपण शंकरपाळे तळले ना तर मधपर्यंत होतात ते आणि क्रिस्पी होतात आणि छान लागतात खायला पण. त्यासाठी मंद आचेवरच तळायचे. तोपर्यंत तळायला भरपूर वेळ लागतो शंकरपाळे. त्यासाठी मी अगोदर एक घाणा टाकून घेतला आणि लगेच दुसरे शंकरपाळ्याची चपाती लाटायला तयार. हे बघू शकता तुम्ही, कलर कसा चेंज होतो आहे. जास्त आपल्याला होऊ द्यायची काहीच गरज नाही आहे.
जास्त ब्राऊन कलर वगैरे नाही, असा फिकट असं गुलाबी वगैरे कलर येतो तोपर्यंतच होऊ द्यायचा, जास्त होऊ द्यायची गरज नाही आहे. आणि तसे शंकरपाळे छान लागतात, दिसायला पण सुंदर दिसतात. आता मी जे लाटलेले होते दुसरे डबल ते टाकून दिले. अशा प्रकारे सगळे शंकरपाळे आपण लाटून तळून घ्यायचे. चला मग माझे आता इथे शंकरपाळे तयार आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे, कलर वगैरे पण छान आहे, असे जाळे मस्त छानपैकी दिसत आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.